महत्वाची बातमी, नागपूरमध्ये मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान झाल्याचं उघड झालेलं आहे। नागपूरच्या दादाजी धुनीवाल केंद्रावरील प्रकार 35 दिवसानंतर आता उघड झालेला आहे। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, विकास ठाकरेंनी ही मागणी केलेली आहे। नागपूरमधले काँग्रेसचे उमेदवार आहेत विकास ठाकरे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच नागपुरात मतदानाच्या वेळेस एक धक्कादायक प्रकार जो आहे तो जवळपास 35 दिवसांनी उघड झालेला आहे। दादाजी धुनीवाले या मतदान केंद्रावर 233 क्रमांकाचं हे मतदान केंद्र आहे। यावर मॉक पोलची मतं क्लिअर न करताच मतदानाची प्रक्रिया जी आहे ती राबवलेली आहे। या मतदान केंद्रावर जवळपास 315 मतदान जे आहे ते नोंद करण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं आणि धक्कादायक म्हणजे जे मॉक पोलचे मतं आहे ते क्लिअर केलेले नव्हते। त्यामुळे आता किती मॉक पोलचे मतं आहे आणि किती लोकांनी मतदान केलं आणि ते मतदान कुणाला, हा सगळा घोडबंगाल आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या मतदान केंद्रावरील मतमोजणी जी आहे ती केली जाणार नसल्याची माहिती आहे। जर दोन उमेदवाराच्या विजयाचं फरक 315 मतांपेक्षा कमी असेल तरच या मतदान केंद्रावरील मतं जे आहे ते मोजले जाणार आहे, अन्यथा या मतदान केंद्रावरील मतं जे आहे ते मोजले जाणार नाही। नियमानुसार मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मॉकपोल होत असतो जवळपास 30 ते 40 मिनिटं आधी, आणि मॉकपोलमध्ये ती मशीन व्यवस्थित काम करते का नाही हे मतदान करून बघितलं जातं आणि ते क्लिअर करावं लागतं। परंतु तिथले जे निवडणूक कर्मचारी होते त्यांच्याकडनं ते क्लिअर करण्यात आलेलं नाही आणि तशीच ती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी या मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।